दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात आक्रमक आंदोलन करत मोर्चा काढला। दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापुरात मोर्चा व निदर्शने करण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली। मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघून मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, चार पुतळा, पार्क चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाप्त झाला। आंदोलनादरम्यान वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक तिरडीचे दहन करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, नरेंद्र मोदी हाय हाय, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, अभिजीत दीप्ति आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सोनम वांगचुक आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अभिजीत दीप्ति आप संघर्ष, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। यावेळी माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। मोर्चा निघाला होता सुदैव भारतीय जनता पार्टीचा। त्या मोर्चामध्ये दिल्ली पोलिसांनी जे लाठीचार्ज केलं ते लहान मुलाला, लहान महिलांना, लहान मुलींना बेछोड हल्ला केला आणि ते मोदी सरकारच्या माध्यमातून झालं। त्या पोलिसामध्ये मिक्स आरक्षीचे लोक बी होते, त्या आरक्षीचे लोकांनी बी काटा घेऊन त्यांना मारले। त्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचं आव्हान बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आमचे वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी महाराष्ट्र बंद पुकारलं। त्या निमित्तानं आम्ही सोलापूर शहर बंद करायचं आम्ही पुकारलेलो होतो। सरकारकडून अपेक्षा ही आहे की भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मागण्या केल्या ते 3 मागण्या अशा आहेत की धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा आणि ते 20 विद्यार्थी आत्महत्या केले नेट पेपर फुटल्यामुळं। त्याने अभ्यास केला होता आणि नेट पेपर फुटल्यामुळं ते पैसेवाले ते लोक पास झाले होते, त्यांना मनाला शॉक लागून ते लोक आत्महत्या केले होते विद्यार्थ्यांना। 20 विद्यार्थी, त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये द्या अशी त्यांची मागणी आहे। आणि ते वंचोडने उपोषणला त्याला पोलिसांना आरोपीसारखं आतंकवादीसारखं त्याला उचलून नेले आणि त्याला सुटका व्हावी, 3 त्यांच्या मागण्या। त्या मागण्याला आमचा वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं पाठिंबा आहे। वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक नेते अतिश बनसोडे यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केलाय, या सरकारच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने हा निषेध आणि तिरडी मोर्चा काढण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता धर्मेंद्र प्रधानच्या नावाची तिरडी, ज्या सरकारनं या विद्यार्थ्यांचा खून केलाय, या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केलाय, या विद्यार्थ्यांची माती फोडायचं काम केलं आणि विद्यार्थ्यांना बदनाम करायचं काम केलं। उलट नीट पेपर फुटीच्या या गोष्टीला धर्मेंद्र प्रधान नैतिकतेने राजीनामा देणं गरजेचं होतं। पण धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी इथलं सरकार, इथलं शासन, इथलं प्रशासन एक हाती विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नुकसान करू पाहतंय। त्यामुळं हा तिरडी मोर्चा या ठिकाणी आज सोलापूरमध्ये काढण्यात आला। अरे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक, महिला पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले।